नमस्कार. तर आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहेत. तर त्यासाठी आपण तांदूळ घेतलेला आहे, टॅमॅटो, कांदा, लसूण, मिरची हिरवी आणि त्यानंतर आपण तांदूळ भिजत ठेवलेला आहे. बघू शकता, बासमती तांदूळ घेतलेला आहे, भिजत ठेवलेला आहे. त्यानंतर चिकनमध्ये मीठ टाकायचं, हळद टाकायची, आलं लसूण पेस्ट टाकायची आणि त्यामध्ये दही टाकायची, जिरेपूड टाकायचं, लाल तिखट टाकायचं, धनिया पूड टाकायची, हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे त्यामध्ये टाकायची, दही टाकून चांगलं एकजीव करून घ्यायचं. मिश्रण लावून पसरवून सगळीकडे घ्यायचं. मॅरिनेट करून ठेवायचं. एक पातेलं घ्यायचं, पातेल्यामध्ये तेल टाकायचं, बारीक कांदा कापून घ्यायचा, उभा कांदा कापून घ्यायचा आणि तेलामध्ये परतून घ्यायचा. कांदा लालसर भाजून घ्यायचा, अर्धा काढून ठेवायचा. लालसर कांदा झाल्यानंतर थोडासा काढून आपल्या ठेवायचा वरती टाकण्यासाठी. अर्धा कांदा काढून घेतलेला आहे, बघू शकता. त्यानंतर खडे मसाले टाकलेले आहेत, चिकन मॅरिनेट केलेलं टाकलेलं आहे. चिकन मॅरिनेट केलेलं परतून चांगलं घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता त्यामध्ये टॅमॅटो घालून चांगला परतून घ्यायचा. अजून तुळशी पत्र टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे. त्यामधलं तेल काढून घ्यायचं. तरी एका साईडला वाटीमध्ये बाजूला काढून ठेवायचं आणि तांदूळ उकडून घेण्यासाठी आपल्याला पातेलं ठेवायचं. पातेल्यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचं, मीठ टाकायचं. खडे मसाले टाकून घेतलेले आहे. त्यामध्ये पुदिन्याची पानं, मिरची आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि तांदूळ शिजवून घेतलेला आहे. थोडासा जास्त शिजवायचा नाही, तांदूळ अर्धा टक्का शिजवायचं. शिजवून थोडासा झाल्यानंतर काढून जे आपलं मिश्रण होतं त्यामध्ये टाकून घ्यायचं. चिकनमध्ये थर लावून घ्यायचा, भाताचा एक थर आणि चिकनचा एक थर लावून घ्यायचा. त्यामध्ये आपण काढून ठेवलेला कांदा टाकायचा, कोथिंबीर टाकायची, काढून ठेवलेलं तेल टाकायचं, तरी काढलेली होती ती टाकून घ्यायचं. कलर टाकून घ्यायचा. कलर टाकून झाल्यावर थोडंसं साजूक तूप टाकायचं आणि चांगलं झाकून ठेवायचं. आपली बिर्याणी तूप टाकल्यानंतर चांगलं झाकून ठेवायचं. हे बघा, काढून घेतलेलं आहे झाकून ठेवल्यानंतर. आता चांगलं हलवून घेतलेलं आहे, बघू शकता. खालीवरी घेऊन करायचं आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं. आपली चिकन बिर्याणी तयार आहे, बघू शकता.
तर कशी वाटली ही झटपट चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा. बघू शकता कशी मऊ शिजलेला आहे. आपली चिकन बिर्याणी तयार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पण बघा करून नक्कीच.